नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? पाराजी चंद्रकांत शिकारे. आपण कुठून आलात? माझं मूळ गाव पारनेर अहमदनगर आणि मी सध्या नोकरीसाठी कळंबोली नवी मुंबई येथे राहतो, रायगड जिल्हा. आपला व्यवसाय काय आहे? नोकरी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 फेब्रुवारी 2020. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी आणि माझा पूर्ण परिवार संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाशी निगडीत जी काही भक्ती आहे ती सर्व भक्ती मी करत होतो. श्रीराम समर्थ यांची बैठक जी रायगड जिल्ह्यामध्ये प्रचलित आहे त्यांचेसुद्धा मंत्रजाप मी करत होतो. आणि त्याचप्रमाणे पारंपरिक भक्ती जसे की गणपती मंडळामध्ये सहभाग होणे अशा प्रकारची भक्ती करत होतो. सर, संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचा मार्ग समजण्याच्या अगोदर मी जे काही भक्ती करत होतो त्याने मला कुठला लाभ होत नव्हता आणि संकट जे आहेत ते म्हणजे आर्थिक किंवा मला कुठल्याही याच्यामध्ये कार्यामध्ये यश भेटत नव्हतं. तर मी मोबाईलवर असंच बघत असताना एक व्हिडिओ दिसला, एक इंटरव्ह्यू दिसला. तर त्याच्यामध्ये मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी अजून त्याच्यावर सर्च केलं तर त्याच्यामध्ये बरेचसे व्हिडिओ मी बघितले, संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं आणि त्याच्यातून मला संत रामपालजी महाराजांचा मार्ग सापडला. सर, असं आपल्याला बघावयास मिळतं की संत रामपालजी महाराजांची जे काही अनुयायी भक्ती स्वीकारतात त्यांना काही नियम असतात. जसे त्यांना व्यसन करायचं नसतं, मांस भक्षण करायचं नसतं. तर ह्यापूर्वी संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपल्याला असे काही व्यसन वगैरे काही जडलेले होते का? घरामध्ये मांस मटण मच्छी वगैरे काही नव्हतं, परंतु इथं कामानिमित्त इकडं स्थायिक झाल्याच्यानंतर जे मित्रांची संगत लागली किंवा कामाच्या निमित्त जशी संगत लागत गेली तसं मी दारू ह्या व्यसनाच्या आहारी गेलेलो आणि दारू आणि तंबाखू वगैरे असे व्यसन मला लागलेलं आणि ते सुटत नव्हतं. परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजल्याच्यानंतर आणि नामदीक्षा घेतल्याच्यानंतर त्या दिवसापासून आजपर्यंत दारू आणि तंबाखू, बिडी, सिगारेट वगैरे आठवण पण होत नाही अशा व्यसनांची. सर, जर बघण्यात असं येते की एखादा जो व्यसनाधीन व्यक्ती आहे त्याची जी लत आहे नशेप्रती ती सुटणं म्हणजे अशक्य आहे आणि त्यासाठी तो बरेचसे प्रयत्न करतो. जसं दवाखान्यात जातो, त्याचप्रमाणे नशामुक्ती केंद्र आहेत, तांत्रिक आहे, मांत्रिक आहे, देवी देवतांचीसुद्धा तो पूजा करतो. परंतु त्यातून त्याला काहीही एक आराम बघाव्यास असा शक्यतो मिळत नाही. तर आपलास फक्त संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे किंवा त्यांच्या गुरुमंत्रामुळे कसा काय लाभ प्राप्त झाला आणि आपण आजच्या घडीला व्यसनापासून मुक्त कसे काय राहू शकलात? संत जे असतात त्यांच्या वाणीमध्ये शक्ती असते. तत्त्वज्ञान कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण परमात्मा कोण आहे किंवा सृष्टीची निर्मिती कशी झाली, भक्ती कोणत्या परमात्म्याची करायला पाहिजे हे कोणी सांगू शकत नव्हतं. आणि संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात ते शास्त्रावर आधारित सांगतात, ग्रंथांच्यावर, सद्ग्रंथांच्यावर, जसे की श्रीमद भगवद्गीता, शिवपुराण, देवी भागवत ह्या सर्व सद्ग्रंथ उघडून दाखवतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस सद्ग्रंथ उघडून दाखवले जातात त्यावेळेस आपला विश्वास बसतो असा की त्याला आपण नाकारूच शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल भक्ती सांगतात, त्याचप्रमाणे ते प्रत्येक धर्मग्रंथाचे एव्हिडन्स देतात, पुरावे देतात आणि साधकाला खऱ्या अर्थाने परमात्मा कोण आहे, परमेश्वर कोण आहे, त्याची भक्ती साधना काय आहे हे आज समाजाला समजून सांगता आहेत. आज समाजामध्ये बघण्यात येते की आज समाजाची धारणा झाली आहे की संत रामपालजी महाराज हे त्यांच्या अनुयायांना ब्रह्मा, विष्णू, महेश यांची भक्ती करू नये असा ते आग्रह करतात. प्रथम गोष्ट म्हणजे संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात ते गीता, वेद याच्यावरच सांगतात आणि हिंदू धर्म ग्रंथ उघडून दाखवतात. त्याच्यामुळे ते जे ज्ञान सांगतात त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेणारे घेऊच शकत नाही कोणी. आणि जे घेतात ते याच्यासाठी घेतात की त्यांचा जो व्यवसाय आहे, त्यांचे जे धंदे बंद व्हायला लागलेत, सरळ भाषेत सांगायचं म्हणजे त्यांचं जे पाखंड पूजा जी काही त्यांची चालू आहे, जे काय त्यांचं व्यवसाय आहे बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळं
ते लोक विरोध करतात. संत रामपालजी महाराज सांगतात, तीनो देवा कमलदल बसे, ये ब्रह्मा विष्णू महेश, प्रथम इनकी वंदना, फिर सुन सद्गुरु उपदेश. याच्यातून हे सिद्ध होते की संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांची साधना सोडवत नाही, तर त्यांची जी शास्त्रविद्येला अनुसरून जी साधना आहे जी करायला पाहिजे ती करण्यासाठी जो काही खरा मार्ग आहे तो दाखवतात. आणि जे काही सच्चे मंत्र आहेत ते संत रामपालजी महाराज देतात. संत रामपालजी महाराज जे मंत्र देतात ते आपल्या शरीर कमलामध्ये जे देवी देवतांचं स्थान आहे त्या देवी देवतांचे मंत्रजाप देतात. जसे की मूल कमलमध्ये गणेश भगवान, स्वाद कमलमध्ये ब्रह्मा सावित्री, त्याच्यानंतर नाभी कमलमध्ये विष्णू लक्ष्मी, हृदय कमलमध्ये शंकर पार्वती, कंठ कमलमध्ये दुर्गा देवी. अशा प्रकारे संत रामपालजी महाराज भक्ती साधना सांगतात किंवा ह्याच देवी देवतांचे जाप करण्यासाठी मंत्र देतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती देतात आणि जो समाजामध्ये एक भ्रांती आज चढलेली आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडवतात, तर हे साफ खोटं आहे. आणि केवळ ते त्यांचे शास्त्रोक्त मंत्र सांगतात जेणेकरून साधक त्यांच्या मंत्राद्वारे त्यांना उन्नत करतात आणि त्यातून त्याला खऱ्या अर्थाने लाभ प्राप्त होतो. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण या साधनेला सुरुवात केली आणि त्या साधनेवर जेव्हा आपण चाललात, तर त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय लाभ प्राप्त झालेत? मी संत रामपालजी महाराजांनी जी दीक्षा दिली त्याच्यानंतर माझा प्रथम अनुभव असा आहे की मला त्वचा रोगाचा जो काही त्रास होता, जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून फंगल इन्फेक्शनचा त्रास होता. आणि नामदीक्षा घेतल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे न करता सर्वसाधारण औषधांनी माझा जो काही त्वचा रोगाचा जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आणि दुसरा, माझ्या मिसेसला अल्सरचा त्रास होता, तर तो सुद्धा संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा तिनं घेतल्याच्यानंतर तिचासुद्धा अल्सरचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो काय आहे तो पूर्ण मोक्षाचा जो काही संत रामपालजी महाराजांनी मार्ग दाखवलेला आहे, तो पूर्ण मोक्षाचा मार्ग संत रामपालजी महाराज यांच्या नामदीक्षेतून मला भेटलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमुळे आपल्याला जे शारीरिक व्याधी होता, त्याचप्रमाणे आपल्या पत्नीलासुद्धा जी शारीरिक व्याधी होती त्यातून आपल्याला आराम मिळाला, मोक्षाचा मार्ग मिळाला आणि मुख्य म्हणजे आपलं जे व्यसन आहे ते पूर्णपणे समूळपणे नष्ट झालं. तर आपल्या ह्या अनुभवातून आज समाजामध्ये बरेचसे लोक आहे हे आपल्या व्यसनापासून, आपल्या दुःखापासून, आपल्या रोगापासून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत. तर अशांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी महाराष्ट्रातील जनतेसाठी किंवा विशेष करून वारकरी संप्रदायातील जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाई सनद ह्या सद्ग्रंथामध्ये एक वाणी लिहून ठेवलेली आहे, 18वा अभंग आहे तो. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हेची गुह्य ज्ञान नामदेवाला दले, कबीराने कथिले 4 युगे. मग याच्यामध्ये प्रश्न असा मला पडतो आहे की ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु तर निवृत्तीनाथ महाराज होते किंवा ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाची भक्ती करत होते. मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी कबीराचे नाव का घेतलं? तिथं कबीर असा उल्लेख का केला? कबीराने कथिले 4 युगे. मग ज्ञानेश्वर महाराज तिथं असं पण लिहू शकले असते की हेचे गुह्य ज्ञान नामदेवाला दिले, निवृत्तीने कथिले 4 युगे, किंवा असं पण लिहू शकले असते, हेचे गुह्य ज्ञान नामदेवाला दिले, विठ्ठलाने कथिले 4 युगे. पण तिथं कबीराचंच नाव का लिहिलं? कारण त्याच्यातून हे सिद्ध होतं आहे की कबीर हे फक्त आतापर्यंत त्यांना संत म्हणून ओळखतो, परंतु गीता आणि वेद प्रमाणित करतात की कबीर हे पूर्ण परमात्मा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तिथं उल्लेख केलेला आहे की हे जे काही मूळ ज्ञान आहे हे आत्तापर्यंत गुप्त ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये मुक्ताबाईला हे ज्ञान सांगितलं. त्यावेळेस मुक्ताबाईला त्यांनी सांगितलं की आता ह्याची गोष्टी न करी प्रगट, ठेवावी गुप्त आपणापाशी. जर ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला हे गुप्त ज्ञान जे काही मूळ मंत्र आहेत 4 कमलांचे ते जर सांगितलेत आणि ते गुप्त ठेवण्यासाठी सांगितलेत, याच्यातून सिद्ध होते की हे ज्ञान दुसरं कोणाकडं नाहीच आहे. ते ज्ञान आपल्याला कुठं भेटणार? पहिल्याच कडव्यामध्ये त्याचं उत्तर आहे, कबीराने कथिले 4 युगे. हे जे मूळ मंत्र आहेत हे याच्यातून सिद्ध होते की हे जे मूळ मंत्र आहेत जे काही शास्त्रामध्ये, गीतेमध्ये, वेदांमध्ये, ते देण्याचे अधिकारी पुरुष फक्त कबीर आहेत. आपण त्यांना आत्तापर्यंत फक्त संत कबीर किंवा एक कवी म्हणून ओळखत होतो, परंतु संत रामपालजी महाराजांनी हे सिद्ध करून दिलं आहे की तेच पूर्ण परमात्मा आहेत. मग प्रश्न असा तयार होतो की हे जे गुह्य ज्ञान आहे, गुप्त मंत्र आहेत,
ते आपल्यासाठी नाही आहे का, सर्वसामान्यांसाठी नाहीच आहे याचा अर्थ. कारण त्यांनी गुप्त ठेवण्यासाठी सांगितलेलं ते. मुक्ताबाईला आदेश दिला आहे, आता ह्याची गोष्टी न करी प्रगट ठेवावी गुप्त आपणापाशी. मग सर्वसामान्यांसाठी नाही आहे का, असा प्रश्न तयार होतो. मग याचं उत्तर आपल्याला कुठं भेटणार? त्याचा अधिकारी पुरुष कबीर आहे, संत कबीर. मग अधिकारी पुरुष कबीरवाणीमध्ये कबीरांनी जसं ज्ञञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला सांगितलं गुप्त ठेवण्यासाठी, तसं कबीर परमात्माने सुद्धा ज्यांना दिलेलं आहे हे ज्ञान, गुप्त ज्ञान, त्यांनासुद्धा त्यांनी गुप्तच ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. जसं की त्यांनी धर्मदास महाराजांना सांगितलं, धर्मदास मेरे लाख दुहाई, ये मूल ज्ञान किती बाहर ना जाई, मूल ज्ञान बाहर जो पडही, बिजली पिढी हंस नाही तरी. तर कबीर परमात्माने मोक्षासाठी जो टायमिंग निवडलेला आहे, ते सध्याचं जे आहे ते हा टायमिंग निवडलेला आहे. आणि हा टायमिंग का निवडला? इथून मागं जर हे ज्ञान कबीर परमात्माने खुलं केलं असतं तर हे ज्ञान कोणी ओळखलं नसतं. हे का ओळखलं नसतं? तर इथून मागं जे काही अक्षर ओळख किंवा सुशिक्षित लोक कमी होते. म्हणजे ठराविक फक्त आपल्या 2 पिढ्या अगोदर विचार केला तर फक्त ब्राह्मण लोकच सुशिक्षित असायचे किंवा त्यांनाच फक्त शिक्षणाचा अधिकार होता. कलियुगामध्ये सर्वसामान्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि आपण स्वतः विचार करू शकतो की खरं काय आहे, खोटं काय आहे किंवा सद्ग्रंथ काय आहेत. याच्या अगोदर आपल्याला फक्त गीता वेद वाचून दाखवत होते आणि आपण त्यांची वाह करत होतो. जसं की 1-2 श्लोक बोलून दाखवले, आपण त्यांची वाह हा खूप शिकलेला आहे, हा चांगला महाराज आहे, किंवा आपण याच्यावरच त्यांची परीक्षा करत होते, कोण महाराज कसा आहे, कोण संत कसा आहे. परंतु तत्त्वज्ञान कोणी सांगत नव्हतं. जसं की गीतेमध्ये तत्त्वज्ञान जे सांगितलेलं आहे, शास्त्रविधी 16वा अध्याय 23 श्लोक, शास्त्रविधी या शास्त्रविधी वस्तुर्थ वर्तते कामकारत न सिद्धी न सुख न परमगती. मग शास्त्रविधीला अनुसरून भक्ती काय आहे किंवा पूर्ण परमात्मा कोण आहे, खरा भक्तीचा मार्ग काय आहे, भक्ती कोणत्या देवाची करायला पाहिजे, हे कोणी आतापर्यंत सांगितलं नाही. कोण सांगायचं रामकृष्ण हरी म्हणा, कोण सांगायचं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, कोण सांगायचं ओम नमः शिवाय म्हणा, परंतु तत्त्वज्ञान कोणी सांगितलेलं नाही. तत्त्वज्ञान म्हणजे काय हेच आपल्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. तर तत्त्वज्ञान संत रामपालजी महाराजांनी सांगितलेलं आहे. आपण श्रीमद भगवद्गीतेचं कितीही पारायण करा, ती समजणार नाही. कारण गीताच 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगते की तुम्ही तत्वदर्शी संताची शरण ग्रहण करा, तत्वदर्शी संताची शरण ग्रहण करा असं गीताच सांगते. तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा आहे, तर मग आपण गीतेचा आदेश मानायला पाहिजे. अजून एक संप्रदाय जो आहे दासबोधवर त्यांचं सत्संग वगैरे असतात. जय जय रघुवीर समर्थ किंवा श्रीराम समर्थ, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हा सत्संग वगैरे चालतात. तर दासबोधमध्ये दशक 10मध्ये समास 6मध्ये देवशोधन हे प्रकरण आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे संत रामदास स्वामींनी की हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाशी एक सद्गुरुपद. मग ते सद्गुरू कोण आहे ते शोधण्याची गरज आहे आणि ते सद्गुरू संत रामपालजी महाराज हे आहेत. हे मी सांगत नाही, गीता वेद हे प्रमाणित करून देतात. तर सर्व महाराष्ट्रातील जनतेला एवढीच विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञान समजून घ्या. तुम्ही, मी सांगतोय म्हणून समजून घेऊ नका, तुम्ही स्वतः अभ्यास करा, सत्संग बघा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान एकदा तरी ऐकायला हवं, बघायला हवं, अनुभवायला हवं. तर एखाद्याला वाटत असेल की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, त्यांच्याशी आपण जोडायला हवं, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी कशी जोडू शकेल? संत रामपालजी महाराजांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आजच्या डेटमध्ये एकदम सोपा मार्ग म्हणजे सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईलमध्ये संत रामपालजी महाराजांचं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतात. त्याच्यामध्ये संपूर्ण संत रामपालजी महाराजांचे सत्संग, प्रवचन किंवा नामदीक्षा घेण्याची प्रक्रिया वगैरे माहीत पडेल आणि संपूर्ण माहिती त्या ॲप्लिकेशनमधून भेटेल. आणि दुसरा मार्ग म्हणजे बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात. त्याच्यामध्ये खाली जी पट्टी चालते त्याच्यामध्ये नंबर दिलेले असतात, त्याच्यावर फोन करून तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा कुठल्याही प्रकारची माहिती प्राप्त करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजामध्ये सोशल मीडियाचा एक दबदबा आहे, एक धुमाकूळ घातलेला आहे सोशल मीडियाने, आणि अशा या प्लॅटफॉर्मवर आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान अगदी सहज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे,
या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात आणि तो प्रसारण होत असताना काही मोबाईल नंबर ह्या स्क्रीनवरचे फ्लॅश होत असतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथे आपल्या जिल्ह्यात जो राहतो आहे त्या जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आज उपलब्ध आहेत आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेसाठी त्या साधकाला संत रामपालजी महाराजांना किंवा त्यांच्या अनुयायांना किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही किंवा त्याच्यानंतर नामदीक्षा घेतल्याच्यानंतर जी काय सामग्री लागते जसं काय मंत्र जाप करण्यासाठी कार्ड असतं आणि गुरुजींचा एक फोटो असतो आणि चरणामृतची बॉटल आणि जो काय प्रसाद असतो, भक्तिबोध हे एक पुस्तक असतं ते 3 टाईम आरती करण्यासाठी असते. ही जी काय सामग्री आहे ती संत रामपालजी महाराज यांच्याकडून पूर्णपणे मोफत दिली जाते, कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.